नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांना जसं की दिवाळीपूर्वीच 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली, ही नुकसान भरपाई देण्यात तर आलेली आहे, परंतु आता पुन्हा ही डबल नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा मग जे रब्बीचं अनुदान तुम्हाला मिळालेलं आहे तर तेही डबल आता पुन्हा शेतकरी बांधवांच्या जे शेतकरी बांधव त्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांना आता पुन्हा डबल अनुदान मिळणार अशी माहिती आपल्या राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, जसं की दिवाळीपूर्वी आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप करण्यात आलं। यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शेती पिकांचं, तर त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पुन्हा एक GR निर्गमित करण्यात आला राज्य शासनाच्या माध्यमातून आणि या GR नुसार एकदा 22,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, त्यानंतर 11,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। अतिवृष्टी नुकसान भरपाईचं पहिल्या 2 टप्प्यांमध्ये वितरण देखील केलं आणि जे 11,000 कोटी रुपये रब्बी पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आले त्याचंही वाटप केलं। मग आता हे जे अनुदान पुन्हा आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांना पुन्हा डबल नुकसान भरपाई मिळणार। मग ती नुकसान भरपाई किती मिळणार आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि शेतकरी बांधवांना ही डबल नुकसान भरपाई आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आता दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आली। यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये, प्रति हेक्टरी 8,500 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही NDRFच्या निकषानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली। पण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे वर्ग झाले तर काही शेतकरी बांधवांना 3,000, काहींना 4,000, काहींना 6,000 असे एकंदरीत जेवढं शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीच्या आकडेवारीवरून शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आली। जरी सांगण्यात आलं होतं किंवा GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 8,500 रुपये शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले त्यावेळेस अगदी तुटपुंजी रक्कम जमा झालेली आहे। तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, कारण बऱ्याच अशा कमेंट्स आल्या होत्या की ज्या ठिकाणी 8,500 रुपये आम्हाला प्रति हेक्टरी भेटायला हवे होते त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये, काहींना 6,000 रुपये, काही शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 3,000 ते 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा 11,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। त्यामध्ये रब्बीचं अनुदान हे प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असं देण्यात आलं। तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे अनुदान दिलेलं आहे तर हे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना दिलं गेलं, परंतु राज्य शासनाने आता पुन्हा एकदा म्हणजे 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली, जी महापूर आला, त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि ह्याचाच शेतकरी बांधवांना कुठेतरी फायदा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी बांधव पात्र ठरले किंवा मग ज्या जिल्हे पात्र ठरले अशा संपूर्ण जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता हेक्टरी 18,500 रुपये जमा होणार आहे। आता हे जे हेक्टरी 18,500 जमा होणार तर ते कसे जमा होणार हाही प्रश्न सर्वांना पडेल। तर मित्रांनो, जसं की NDRFच्या निकषानुसार आपल्याला 8,500 रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि रब्बीच्या अनुदानातून आपल्याला 10,000 रुपये मदत ही प्रति हेक्टरी जाहीर करण्यात आली। तर या दोन्ही ज्या योजना आहेत म्हणजे दोन्ही जे प्रति हेक्टरी 8,500 रुपये आणि हे रब्बीसाठी हेक्टरी 10,000 रुपये, हे दोन्ही मिळून 18,500 रुपये प्रति हेक्टर असं अनुदान आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दिलं जाणार आहे। परंतु यासाठी जो राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव अगोदर मंजूर व्हावा लागेल आणि हा मंजूर झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डबल नुकसान भरपाईची जी वाटप आहे तर ती वाटप सुरू केली जाईल। मित्रांनो, आता झाली मदत किती मिळणार, तर मग आता हा जी काय अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार तर ही कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार तर हेही जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये वर्धा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, नागपूर जिल्हा असेल, गोंदिया असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्हा, सोलापूर जिल्हा, नागपूर जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पहिल्या 2 टप्प्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे।
त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जी काही संपूर्ण जिल्हे हे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरले होते, त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्या योजनेचा लाभही भेटला. अशा संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची डबल रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 18,500 रुपये ही लवकरच वितरित केली जाणार असल्याची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपल्या राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असतील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांना जी 8,500 रुपये प्रति हेक्टरी NDRFच्या निकषानुसार मदत जाहीर करण्यात आली आणि रब्बीच्या अनुदानासाठी हेक्टरी 10,000 रुपये मदत जाहीर करण्यात आली, त्याचा लाभ अद्यापही काही शेतकरी बांधवांना भेटलेला नाही. तर अशा शेतकरी बांधवांनी आपली KYC प्रक्रिया असेल, आपलं लँड रेकॉर्ड असेल, आपलं आधार बँकेला लिंक असणं असेल, या संपूर्ण बाबींची चौकशी करायची आहे. जर तुमचं यातील एक जरी ऑप्शन नो राहिलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरलेल्या असाल आणि आता येणारं पुन्हा जे डबल नुकसान भरपाई आहे तेही साठी तुम्ही अपात्र ठराल. त्यामुळे त्वरित तुम्ही चौकशी करायची आहे आणि तुमचं जर KYC प्रक्रिया असेल, लँड रेकॉर्ड असेल, त्यानंतर तुमचं आधार बँकेला लिंक नसेल, या 2 ते 3 कामांमधून एक जरी ऑप्शन नो झालेलं असेल तर तुम्ही त्वरित ते पूर्ण करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव स्वीकारण्यापर्यंत किंवा मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होईपर्यंत तुमचं कामही पूर्ण होईल आणि तुम्हाला येणाऱ्या डबल नुकसान भरपाईचं असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल हेक्टरी 18,500 रुपये आहे तर ते जमा होण्यासाठी मदत होईल. मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.